तर आता पुढचा भाग जो आहे तो इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेलची डेफिनेशन बघा. ए डिव्हाइस, डिव्हाइस म्हणजे साधन. ए डिव्हाइस which shows relationship between chemical energy and electrical energy. Such a cell is known as electrochemical cell. असं एखादं साधन की जे केमिकल एनर्जी म्हणजे केमिकल रिएक्शन्स मधून जी काही एनर्जी बाहेर पडली, ऊर्जा बाहेर पडली, त्याच्यापासून निर्माण होणारी किंवा ती केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी याचा सहसंबंध दाखवणारं साधन त्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणायचं. A device which shows the relationship between chemical energy and electrical energy. Such a cell is known as electrochemical cell. Electrochemical cell, it is divided into two types. First, that is electrolytic cell. आणि दुसरा आहे तो गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्याला दुसरं एक नाव आहे व्होल्टाइक सेल. पुस्तकामध्ये नाही देत नाव व्होल्टाइक सेल, परंतु त्याला व्होल्टाइक पण म्हटलं जातं. इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेलचे किती प्रकार? दोन. इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल. तर इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय केलं जातं बघा. एवढा शॉर्ट फॉर्म लिहिला तरी तुम्हाला लक्षात येतं. इन केस ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. साधं सोपं, मी सोपं करतो, त्याच्या पुढे पण सांगणार आहे आणखी. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय केलं जातं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. नेमका अपोजिट आहे. किंवा इलेक्ट्रोलिटिक सेलचं डेफिनेशन सांगायची म्हटलं तर काय करायचं बघा. Electrolytic cell, it is a device in which non-spontaneous chemical reaction is carried out by supplying electrical energy from external source. नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन म्हणजे काय? जी रिएक्शन स्वयंस्फूर्त घडून येत नाही. जी रिएक्शन घडवून आणण्यासाठी विद्युत ऊर्जा द्यावी लागेल अशा रिएक्शनला नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणायचं. Electrolytic cell, a cell in which electrical energy is used to carry out the non-spontaneous chemical reaction, and that non-spontaneous chemical reaction produces chemical energy by using electrical energy. Such a cell is known as electrolytic cell and the process is known as electrolysis. आणि त्या प्रोसेसला नाव काय आहे? इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस कळालं का बघा. इलेक्ट्रोलिसिस means it is the phenomena in which non-spontaneous chemical reaction takes place
For that, electrical energy is used and chemical reaction takes place. Galvanic cell, or it is also known as voltaic cell. It is a device in which spontaneous chemical reaction takes place. Spontaneously chemical reaction घडून येते. Due to chemical reaction, chemical energy is liberated, and that liberated energy is converted into electrical energy. Such a cell is known as galvanic cell or voltaic cell. Galvanic cell, a cell in which spontaneous chemical reaction takes place. Due to spontaneous reaction, some amount of chemical energy is liberated. That liberated energy is converted into electrical energy. Such a cell is known as galvanic cell. यालाच galvanic cell म्हणायचं. तर त्याची उदाहरणं सांगायची म्हटलं तर इलेक्ट्रोलिटिक सेलचं a device used for decomposition of water. पाण्याचं डिकम्पोजिशन करायचंय, H2O चं काय करायचंय, H+ आणि OH- आयन्स तयार करायचे, किंवा NaCl चं Na+ आणि Cl- वेगळे करायचे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ और डिकम्पोजिशन ऑफ H2O, NaCl, किंवा इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड सोडियम क्लोराइड. इट इज द एक्झाम्पल ऑफ द इलेक्ट्रोलिटिक सेल. आणि गॅल्व्हॅनिक सेल, लेड अक्युम्युलेटर, ड्राय सेल बॅटरी, एव्हरीडेचा नवीनचा सेल, किंवा तुमच्या वाहनाची बॅटरी, हे उदाहरण मात्र गॅल्व्हॅनिक सेलची होऊ शकतात. म्हणजे केमिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर एवढा भाग झाल्यानंतर इलेक्ट्रोलिसिसची फेनॉमेना बघूया आपण. इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रोलिसिस इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय बघा. द फेनॉमेना इन विच, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे द फेनॉमेना इन विच non spontaneous chemical reaction is carried out by supplying electrical energy, or simply electrical energy is used to carry out the non spontaneous reaction. Means electrical energy is converted into chemical energy, and the phenomena it is known as electrolysis phenomena. इलेक्ट्रोलिसिस ची फेनॉमेना त्याला म्हणायचं. त्यानंतर आता हे इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड सोडियम क्लोराइड, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड सोडियम क्लोराइड, हे परीक्षेला 2 मार्काला विचारतात बघा कायम. इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड सोडियम क्लोराइड काय केलं, इथं एक व्हेसल घेतलं. कन्स्ट्रक्शन अतिशय साधं सोपं आहे. एक व्हेसल घेतलं, त्याच्यामध्ये 2 ग्राफाइटचे रॉड टाकले. त्याला काय म्हणायचं, ग्राफाइट रॉड. ग्राफाइट रॉड म्हणजे कार्बनच्या कांड्या. या ग्राफाइट रॉड मध्ये परत काय केलं, एक टर्मिनल आहे ते पॉझिटिव्ह आणि दुसरं टर्मिनल आहे ते निगेटिव्ह. या ग्लास वेसल मध्ये काय केलंय बघा, ते ग्लास वेसल मध्ये आपण काय घेतलंय, NaCl घेतलंय बघा. NaCl फ्यूज्ड NaCl म्हटले, परंतु आपण NaCl फक्त याच्यामध्ये घेतलंय.
आता हा निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला काय म्हणायचं कॅथोड आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याला काय म्हणायचं एनोड. This anode and cathode they are connected externally by a metallic wire to the battery. It is connected to battery. हे बॅटरीला जोडले. बॅटरी म्हणजे सोर्स याला काय म्हणायचं बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड, पॉझिटिव्ह टर्मिनल एनोड. हे दोन रॉड जे आहेत ते ग्राफाइटचे रॉड. हे व्हेसल आहे, व्हेसल. त्याच्यामध्ये काय घेतलं NaCl म्हणजे फ्यूज्ड NaCl घेतलं. आता ते फ्यूज वगैरे होणार आहे कारण का ह्या बॅटरी मधून इलेक्ट्रिकल एनर्जी याच्यामध्ये आली की इलेक्ट्रिकल एनर्जी काय करते या NaCl चं फ्यूज करतं. फ्यूज करणं म्हणजे वितळवणं. कळलं का? एवढा भाग कळाला. कन्स्ट्रक्शनचा अतिशय साधा सोपा भाग आहे. कन्स्ट्रक्शन electrolysis of fused sodium chloride. It consists of a vessel in which NaCl is taken, in which two graphite rods are dipped. One rod acts as cathode, another acts as anode. Anode means positive terminal, cathode means negative terminal. Anode and cathode they are externally connected through a metallic wire to the source, means electrical battery. बॅटरीला ते कनेक्ट केले. त्या बॅटरी मधून आपल्याला एनर्जी मिळणार आहे, स्टोर्ड एनर्जी असणार आहे. याच्यात म्हणजे लेड ॲक्युम्युलेटर असेल किंवा तुमच्या ऑटोमॅटिकची बॅटरी असेल कुठली पण, त्या बॅटरी मधून काय होणार आहे विद्युत ऊर्जा इकडे मिळणार. म्हणजे याच्यामध्ये केलंय काय इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. या बॅटरी मधली इलेक्ट्रिकल एनर्जी याच्यात वापरली गेलेली आहे आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जी मुळे होतं काय बघा NaCl decomposes. Solid NaCl it forms फ्यूज्ड. फ्यूज्ड म्हणजे काय होणार फ्यूज्ड NaCl तयार झालं म्हणजे थोडक्यात काय त्याचं पाणी तयार होणार आणि ते पुढे काय होत राहणार. त्याच्या पुढे मी इथं लिहितो हे फार तर Na+ फ्यूज्ड आयन आणि Cl- फ्यूज्ड आयन्स तयार होणार. म्हणजे या द्रावणामध्ये काय काय तयार होणार Na+, Cl- असे आयन्स तयार होणार. NaCl पासून काय तयार होणार Na+, Cl-. आता Na+ आयन्स काय आहेत पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ते काय होणार पॉझिटिव्ह चे असल्यामुळे कुठं कलेक्ट होणार कॅथोड कडे. Sodium ions from the fused sodium chloride they get discharged. Discharge म्हणजे Na+ जो चार्ज आहे तो चार्ज निघून जाणार म्हणजे डिस्चार्ज होणार. Na+ ion they attracted towards cathode where Na+ ions they connect they accepted by negative terminal that is cathode where electrons are already available and this sodium ion get converted into sodium atom. This negatively charged ion that is Cl- ion
it is get attracted, negatively charged ion, it get attracted towards positive rod, positive electrode means at anode, where Cl minus ion हे काय करतात, Cl atom तयार करतात बाय लिबरेटिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं जी प्रोसेस होते त्याला रिडक्शन म्हणायचं आणि इथं जी प्रोसेस होतं त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. क्लोराइड आयन्स काय करतात, क्लोराइड आयन्स धनप्रभार एनोडला अटॅक होतात. क्लोराइड आयन याच्यावरती अटॅक झाल्यामुळं क्लोराइड आयनचं रूपांतर क्लोराइड ऍटम मध्ये होतं आणि क्लोराइड ऍटम मध्ये झाल्यामुळं हा मायनस चार्ज इथं असल्यामुळे Cl ऍटम तयार झाला, एक इलेक्ट्रॉन सोडून दिला, इथं ऑक्सिडेशन घडलं. परत पुढच्या स्टेपला काय घडतं, अजून एक Cl ऍटम त्याला कनेक्ट होतो आणि Cl2 गॅस तयार होतो. This Cl2 gas is escape from this solution. Cl2 गॅस काय होतो, याच्यामधून एस्केप आउट होतो. क्लोरीन गॅस हा पाण्यामध्ये फार काळ डिझॉल्व्ह स्टेट मध्ये राहू शकत नाही, तर क्लोरीन गॅस evolves from the vessel and yellow colored sodium ion electron accept केल्यानंतर सोडियम सॉलिड येलो colored sodium they get deposited on this cathode. या कॅथोड वरती येलो कलरचा असं तरंग आल्यासारखा या रॉड भोवती येलो कलरचं सोडियम डिपॉझिट होतं. इलेक्ट्रोलिसिस होतं म्हणजे काय होतं बघा, ह्या NaCl चं विभाजन झालं Na प्लस आयन Cl मायनस आयन. Na प्लस आयन पॉझिटिव्ह चार्जेस असल्यामुळे ते कुठं कलेक्ट झाले, निगेटिव्हली चार्जड कॅथोड वरती. Na प्लस आयन निगेटिव्हली चार्जड. आता काय होतं, इथं ह्या Cl मायनस आयन इथं अटॅक होतात. Cl मायनस आयनचं रूपांतर Cl ऍटम मध्ये झालं आणि तो इलेक्ट्रॉन जो लिबरेट केला तो एक्सटर्नल या सर्किट मधून इथं येतो. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन ऑलरेडी अवेलेबल असतात, इथं सोडून दिलेले इलेक्ट्रॉन क्लोराइड आयनने काय केलंय, इलेक्ट्रॉन सोडून दिलाय, तो एक्सटर्नल वायर मधून या टर्मिनल कडे अट्रॅक्ट होतो. या टर्मिनलला आल्यानंतर हे धनप्रभाराचे सोडियम आयन हा इलेक्ट्रॉन काय करतात, न्यूट्रल करतात. हा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोडियम ऍटम म्हणून तो येलो कलरचा सोडियम त्या रॉड वरती डिपॉझिट होतो. आणि क्लोराइड आयन काय करतात, हे क्लोराइड आयन काय करतात, तर क्लोराइड आयन लिबरेट करतात इलेक्ट्रॉन आणि ऍज ए क्लोरीन ऍटम तयार होतो. हा तयार झालेला एक क्लोरीन ऍटम दुसऱ्या क्लोरीन ऍटमला कनेक्ट होतो आणि Cl2 गॅसियस स्टेट मध्ये तयार होतो. क्लोरीन गॅस याच्यातून इव्हॉल्व होऊन जातो आणि सोडियम याच्यावरती डिपॉझिट होतो. तर हेच एवढंच सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय काय बघा, ही रिएक्शन महत्त्वाची, ही रिएक्शन महत्त्वाची, ही रिएक्शन महत्त्वाची. या रिएक्शन्सना मार्क आहे, या डायग्रामला मार्क आहे. हे प्लस मायनस कुठलं कसं झालं ते दाखवायला पाहिजे. इथं ग्राफाइटचे रॉड दाखवायचे, कॅथोड कोणता एनोड कोणता दाखवायचं, बॅटरी दाखवा. तर अशा पद्धतीनं हे 2 मार्कासाठी हा क्वेश्चन कायम विचारला जातो. तर याच्यामध्ये अजून काय सांगायचं, ए पेल येलो गॅस इज लिबरेटेड ॲट एनोड आणि मोल्टन सिल्वरी व्हाईट किंवा येलो कलर्ड सोडियम डिपॉझिट्स ऑन दी कॅथोड. त्यानंतर पुढचा भाग आहे डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलिटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलिटिक सेल
अँड गॅल्व्हॅनिक सेल. हे पण कायम विचारलं जाऊ शकतं. आता हे मुद्दे मी जे सांगितले ते जर छोटं छोटं करून लिहिलं तरी तुम्हाला कळतं. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय केलं जातं, एवढं कुठेतरी लिहून घेतलं तरी तुम्हाला परीक्षेत लिहिता येतं. एवढं कुठेतरी तर परीक्षेत मला जोक कळत नाही लवकर. इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी, एवढं लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क द्यावाच लागेल कोणालाही. केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर इथं फक्त नॉन स्पॉन्टेनियस घ्यायचं, शब्द लक्षात ठेवायचा, आणि इथं काय करायचं, स्पॉन्टेनियस. त्याच्यावरून काय लिहायचं ते लिहिता येतं. Non-spontaneous chemical reaction is carried out by supplying electrical energy. Non-spontaneous chemical reaction is carried out by supplying electrical energy. Spontaneous chemical reaction takes place, which produces energy. That energy is known as chemical energy, and that converted into electrical energy. कळलं? त्याच्यानंतर इथं कॅथोड हा काय असतो, निगेटिव्ह, एनोड काय असतो, पॉझिटिव्ह. इथं कॅथोड पॉझिटिव्ह, एनोड निगेटिव्ह. बघा बरं का, नेमकं उलट आहे. इथं इलेक्ट्रिकलचं रूपांतर केमिकल मध्ये होतं आणि इथं केमिकलचं रूपांतर इलेक्ट्रिकल मध्ये होतं. आणि म्हणून in electrolytic cell, cathode it is the negative terminal and anode it is the positive terminal. In case of galvanic cell, cathode is the positive terminal and anode is the negative terminal. हा गोळ बऱ्याच विद्यार्थ्यांचा होतो. फिजिक्स मध्ये म्हणतात काही वेळेला कसा शिक्षक असे कसं काय म्हणतात, इथे कॅथोडला पॉझिटिव्ह म्हणतात, इथे निगेटिव्ह. सेल कोणता याच्यावरती आहे, कळलं का? त्याच्यानंतर याचं एक उदाहरण द्यायचं होतं, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड NaCl और डिकम्पोजिशन ऑफ H2O म्हटलं तरी चालतंय. डिकम्पोजिशन ऑफ वॉटर. आणि इथं ड्राय सेल, डॅनियल सेल एटसेट्रा. चारच मुद्दे छोटे छोटे दिले, 2 मार्कासाठी विचारू शकतात. कळलं? तर या पद्धतीनं हे इलेक्ट्रोलिटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल असं असेल. बस करूया गायस, कारण का पुढचा भाग काय आता नको. वेळ आहे काय अजून किती?